राम राम मंडळी, वेलकम बॅक टू विनय मराठी ब्लॉग्स. तर मी गेलेलो फाईव्ह गाईज ह्या दुबईच्या एका कॅफेमध्ये. तर तिथे ना आपण गेल्यानंतर आपली पेंटिंग असं पेंटिंग बोर्ड आहे तिथे लावून आपलं नाव वगैरे लिहून छबी सोडू शकतो. तर तिथे मला भेटल्या दोन लहान मुली. तर आताच मला एका लहान मुलीने चॅलेंज दिलं इथे दुबईमध्ये पेंटिंगचं. तर आता मी तिला बीट करतो की नाही ते तुम्हीच सांगा. आय विल बीट यू. ओके, वेट अँड वॉच. चॅलेंज घेतलं खरं, पण माझी शाळेमध्ये चित्रकला आणि हस्तकलामध्ये पण वांदे होते. म्हणजे मी असा मुलगा होतो ज्याने चित्रकला आणि हस्तकलाच्या टीचरचा पण मार खाल्ला आहे, पण तरी पण प्रयत्न चालू केले. मुलींनी तर त्यांच्या वयानुसार चांगलं स्केच केलेला, तर मी पण थोडा. तर मी सिम्पली फाईव्ह गाईजचे 5 प्राईज काढले. 5 गाईज लिहिलं, माझं नाव लिहिलं, इंडियाचं नाव लिहिलं, जे खूप इम्पॉर्टंट होतं कारण ते तसंच UAEमध्ये राहणार. तर बिलीव्ह मी, हे माझ्या आयुष्यातली पहिलंच पेंटिंग होतं. दिस इज युअर्स अँड दिस इज माइन. व्हॉट डू यू थिंक? हुज बेटर? थँक यू. You tell me, who's better, your sister or mine? Huh? Whose picture is better? Mine, no? Oh, she is your sister, that's why you're saying like this. I am the winner. Oh, tell them to subscribe my channel. Tell them. Don't subscribe. तर या मुली जाम खट्या होत्या, जॉर्डन या देशातल्या मुली. त्या पण खूप मजा आली. आणि छोटीवाली तर खूपच खट्या होती. स्वीटली माझ्या चॅनलचं नाव त्याने विचारलं, सबस्क्राईब करण्याचं प्रॉमिस केलं आणि केलं पण. त्यांनी तर सबस्क्राईब केलं, पण अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. टाटा.